देरी द्या, नका करू तुम्ही असं काय. नाही बघवत मला हे सगळं. असं म्हणून कसं चालेल बरं? प्रेम केले तर त्यासाठी लढायला लागणारच ना. सावी, माघार घेणं ना तुमच्या स्वभावात आहे ना माझ्या. त्यामुळं आपल्याला ही लढाई जिंकायची. एकमेकांच्या साथीनं. चला आज जा बरं. आता भाऊंनी नियम केले, ते नियम पाळायला पाहिजे ना. आधीच त्यांचं मन दुखावलं गेलंय. आता त्यांनी सांगितलेली ही परीक्षा आपण पास करायची आणि त्यांचं मन जिंकायचं. अहो पण हे सगळं करीन मी, करतोय. तुम्ही माझी काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. जा मग तुम्ही, मी करतो सगळं. नीता, हे बा आता पोहे होतच आले. तू ना चहाची तयारी करायला घे. आई ना कधी येतील बघ. ऐकतेस का ग नीता? नीता, नीता, अगं लक्ष कुठे आहे तुझं? हा, मी केव्हाची बोलते तुझ्याशी आणि तू आई. कोळ्याचं जाळं, कोळ्याचं जाळं. बापरे, बरं झालं बाई दाखवलंस. आईने पाहिलं ना तर मग काय खैर नाही आपली. तू ना पोहेकडे लक्ष दे, मी ना झाडू घेऊन पटकन साफ करून टाकते. आलंच ते आई. अगं थांबा ना, तुम्हाला त्या जाळ्यात अडकलेला किडा दिसतोय काय? किडा? हो आहे की त्यात. त्याचं काय? आणि आपली अवस्था सुद्धा अशीच त्या जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी झाली. अगदी सेम टू सेम. आपण पण या घरात अडकलेच गेलो. तू बघा ना, तो बिचारा, त्याला काही माहित नसताना त्यात अडकलं गेलं. आणि आपल्याला तरी कुठं काय माहित होतं? हो, माहित असायला एवढी अक्कल तरी कुठली होती? आपण सुद्धा असंच फसले गेलो ना. काय अपेक्षा होती आपली? साधी अशी भोळी बाबडी आशा होती की आपला संसार सुखाचा व्हावा. पण आता ती आशा सुद्धा मरून गेली. आता फक्त आपण मरायचं बाकी आहे. नीता, काही तो किडा बघा ना, असा हळूहळू स्वतःच्या जाळ्यात अडकत चाललाय. म्हणजे त्याला त्यातनं बाहेर पडायचंय, पण तो जेवढा अधिक बाहेर पडायचा प्रयत्न करतोय ना, तेवढा अधिक त्यात अडकत चाललाय. आपण पण फसलोयच की. आपण कितीही मरमर करून घरातल्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करणार, तेवढं अधिक त्यांच्या जाचात अडकत जाणार.
आणि मग घुसमटून आपला शेवट होणार. नीता अगं काय बोलतेस अशी? तू एक काम कर, तू जा खोलीत जा, आराम कर थोडा वेळ जा. आणि नाश्त्याचं काय हे मी बघते ना, फार काही करायचं नाहीये. तू खोलीत जा आणि थोडा वेळ पुढे जा. ऐका ना, मला खरंच आरामाची गरज नाही. आपण करूयात ना, आई आलं. ऐक माझं, या अवस्थेत ना असा थकवा येणं बरं नाही, आणि हे असले विचार तर नाहीच नाही. त्यामुळे सांगते ना, जा आणि आराम कर. अहो मी खरंच सांगायला पाहिजे. सांगितलेलं कळत नाही. जा म्हटलं की जायचं. जा आराम कर जा. मी आहे ना, मी बघते. भाऊ तुम्ही दिलेलं पहिलं काम झालंय भाऊ, आणि मी तयार आहे पुढच्या परीक्षेसाठी. ठीक आहे, या कामाचा मोबदला तुम्हाला मिळेलच. कारण मुजुमदारांसारखी स्वार्थी वृत्ती आमची नाही. मी तुम्हाला दानपेटी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला 5001 रुपये जमा करायचे, आणि त्यासाठी फक्त घरातच नाही, बाहेर काम करून तुम्ही जमा करायचे. लक्षात आहे ना? बाहेर काम करताना तुम्ही मुजुमदारांच्या नावाचा वापर करायचा नाही. तसंच तुम्ही स्वतःची ओळखही त्यांना दाखवायची नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही केलेल्या कामाबद्दल लोक जे मोबदला देतील तोच तुम्ही घ्यायचा. मी स्वतः त्यांना काही मागायचं नाही.